आज आपण ठाणे ग्रामीण 2026 ला झालेल्या पेपर मधील बुद्धिमत्तेच्या प्रश्नांचं विश्लेषण घेऊयात. बघा, प्रश्न क्रमांक 26. एक व्यक्ती त्याच्या घरापासून दक्षिणेला 8 मीटर गेली. घर इथे आहे, दक्षिणेला 8 मीटर गेली, तेथून पूर्वेला 6 मीटर, तेथून उत्तरेला 5 मीटर, तेथून पुन्हा पूर्वेला 9 मीटर आणि तेथून दक्षिणेला 5 मीटर वर जाऊन थांबली. तर घरापासून ती किती अंतरावर आहे? म्हणजे आपल्याला कर्ण काढायचा आहे. हे 6 आहे, हे 9, टोटल किती झालं? 15. 15चा वर्ग प्लस 8चा वर्ग, 15चा वर्ग 225, 8चा वर्ग 64, बेरीज झाली 289, 289चं वर्गमूळ 17. पर्याय क्रमांक 2. 27 नंबरचा प्रश्न. एका कार्यालयात 72% कामगारांना थंड पेय आवडतात. 72% प्लस 44% कामगारांना चहा आवडतो. 72 प्लस 44 116% झाले. 100चे प्लस किती वाढले? 16%. आणि दोन्ही मिळून किती आहेत? 40 कामगार आहेत. मग 16% म्हणजे 40, तर 100% म्हणजे किती? 100 गुणिले 40 भागिले 16. 4 चौक 16, 4 10 40, 4 1 4, 4 2 8, 4 5 25, 25 गुणिले 10 250. एकूण कामगार किती असतील? 250. 6 लोकांच्या संघामध्ये 4 क्रिकेटर आहेत, 4 फुटबॉलपटू आहेत, 1 नायक आणि 3 संगीतकार. ए आणि बी संगीतकार आहेत, सी आणि डी हे संगीतकार नाहीत, डी आणि ई क्रिकेटर आहेत, बी सी ई हे सर्व फुटबॉलपटू आहेत व त्यापैकी 2 संगीतकार आहेत. जर एफ हा नायक असेल तर खालीलपैकी कोणता खेळाडू हा बॅडमिंटनपटू आहे? बॅडमिंटनपटूचा वरती कुठेच उल्लेख नाहीये. बंद झालं होतं. बॅडमिंटनपटूचा कुठेच उल्लेख नाहीये, याचा अर्थ यापैकी नाही याचं उत्तर. पुढचा प्रश्न. 5,80,126 या संख्येत 8च्या स्थानिक किमतीमधून 8ची स्थानिक किंमत 80,000, 2ची स्थानिक किंमत वजा केली, 2ची स्थानिक किंमत 20 वजा केली, 79,980. त्यात 18,810 मिळवायचे. 98,790 आणि त्यातील शतक स्थानचा अंक इथं 7 आहे, पर्यायात 7 नाहीये, प्रश्न कॅन्सल होईल. पुढचा प्रश्न. 1770 या संख्येला 34 ने भागल्यास जो भागाकार येईल त्यास त्याच्या उत्तरातील बाकीच्या 5 पटीने गुणाकार केल्यास काय उत्तर येईल? म्हणजे भागाकार करायचाच आहे आपल्याला. 1770 भागिले किती? 34. 34चा पाडा आला पाहिजे, बरोबर का? पाडा बरोबर आहे का? फक्त बघा. बरोबर. 177 कुठे येतोय? 5 नंबरला 170 येतात, बरोबर. 7 राहिले, वरून 0 घेतला. 34 दुने 68. काय म्हटलं त्यांनी? 1770 या संख्येला 34 ने भागल्यास भागाकार 52 आला, बरोबर. त्यास त्याच्या उत्तरातील बाकीच्या 5 पटीने गुणायचे. म्हणजे 52 ला 2ची 5 पट किती? 10 ने गुणायचंय. बघ प्रश्न बरोबर आहे का? 9,770 आहे. 9,770 आहे. इथं 9 या. 9,770. 34 दुने 68. 29 बाकी राहिली, वरून 7 घेतला. 34 8 किती? 272, वरून 0 घेतला. पुढं 34 7 आहे ना, 238, 12 बाकी राहिले. पुढे काय करायचंय? भागाकार किती आला? 200.
87 त्या भागाकाराला बाकीची किती करायची? 5 पट, म्हणजे 12 पंचे 60 ने गुणायचं, तेव्हा गुणाकार काय येईल सांगितलं. बरोबर, उत्तर काय येईल म्हटले. पर्याय पण काय दिलेत. तिसऱ्या प्रश्नाचे पर्याय काय आहे? हा इकडे असतील ना, या बाजूला. हा इकडे असतील पर्याय बघा. 6 ने गुणलं तर 0, 6 7 42, 6 8 48 आणि 4 52, 6 2 12 आणि 5 17, 17,220. 17,220 पर्याय क्रमांक 3 आलं. इथं 34चा पाढा आपल्याला लिहायलाच लागेल, पाढा तयारच करावा लागेल. तो 9,770 होतं. खालील आकृतीत किती चौरस आहेत? आकृतीत किती चौरस आहेत? व्हाईट बोर्ड एक्झिट करावा लागतो. बघा चौरस मध्ये आपल्याला एक दिसतोय, 1 2 3 आणि 4 दिसले का? 4 हा मधला बघा, 5 6 आणि 7 चौरस म्हटले म्हणजे सर्व बाजू समान असणार आहे. किती एकूण? 7 चौरस. संख्या मालिका बघा बरं काय आहे? 5 54 90 90 115 131 आणि 140. पुढे काय येईल ते विचारले. सातचा वर्ग हा काय याच्यात फरक काय यांच्यातला? इथे 49, इथे कितीचा फरक आहे? 49. इथे किती आहे? 36 ना. 54 आणि 36. 90 आणि 115 कितीचा फरक आहे? 25चा फरक. इथं 15 16चा फरक. इथं कितीचा आहे? 9चा फरक. आता कितीचा फरक येईल? 140 आणि 4 वर्गांचा फरक. एकूण 7चा वर्ग, 6चा वर्ग, 5चा वर्ग, 4चा वर्ग, 3चा वर्ग, 2चा वर्गाचा फरक म्हणजे 144 येईल. पुढची संख्या 144. पुढचा 33 बघा बरं. विसंगत घटक ओळखा. वेगळा घटक एवढं मोठं आहे 61,516. 61,516 आहे का? आहे. अंकांची बेरीज बघा बरं. 2 1 3 1 4, 4 3 7 1 8, पुढे 9 5 14 1 15, 19, 15 आणि 19, पुढं 10 आणि 7 आहे ना, 6 आणि 10. इथं 4चा फरक, इथं 4चा फरक, इथं 4चा फरक, इथं 3चाच फरक. बरोबर. अंकांचे एवढे मोठे असतील आता वजाबाकी फरक वगैरे काहीच नसेल, मग अंकांची बेरीज केली, इथं फरक कमी आहे म्हणून पर्याय क्रमांक 3 ना. वगैरे उत्तर काय दिले? 3च ना. इथं बघा बरं, पलीकडचं एक गेलंय का? पलीकडे सांगतो काय आहे. 18 आहे पलीकडा, इथं 18 आहे. 23 आणि 7 30 40 50 60, 15 चौक 60. बरोबर. 20 आणि 6 26 26 आणि 5 31 31 आणि 17 48, 12 चौक 48. आणि मग इथं बघा इकडे 18 आहे. 18 आणि 12 30, 40 50 60, 60 आणि 8 68. 68 ला कशाला 4 ने भागलं तर उत्तर किती येईल? 17. 17 चौक 68 पर्याय क्रमांक 3. म्हणजे बाजूच्यांची बेरीज भागिले 4.
मुलाच्या जन्माच्या वेळी सलमानचे वय 32 होते. आजच्या वयानंतर 5 वर्षांनी सलमानचे वय मुलाच्या वयाच्या तिप्पट होईल. बघा, मुलगा आणि सलमान. मुलाचं जेव्हा 0 होतं तेव्हा सलमानचं वय किती होतं? 32 होतं. बरोबर. आज नंतर 5 वर्षांनी हे वय, याचं वय 5 असेल आणि याचं किती असेल? 37 असेल. सलमानचे वय मुलाच्या वयाच्या तिप्पट होईल. नाही, एक्स मानून नाही व्हायचं. ऑप्शनने जाऊया आपण. ऑप्शन बघा बरं. 5 वर्षांनी तिप्पट झाले पाहिजे. मग 43 मध्ये 5 मिळवले 48 आणि 11 मध्ये 5 मिळवले 16. 16 त्रिक 48. पर्याय क्रमांक 1. समजलं का? 43 मध्ये 5 मिळवलं. आजपासून 5 वर्षांनी ना. 43 आणि 5 48 आणि 11 आणि 5 16. 16 ची तिप्पट 48. पर्याय क्रमांक 1. अ चे वय ब च्या वयापेक्षा तिप्पट आहे. अ चं वय ब च्या वयापेक्षा तिप्पट. याचं 3x आणि याचं x घेऊ. पुढं 4 वर्षांपूर्वी क चे वय. मग आता 4 वर्षांपूर्वी यांचं वय काय असेल? 3x + 4. याचं x + 4. क चं वय अ च्या तेव्हाच्या वयाच्या दुप्पट होतं. मग याची दुप्पट. बेत्रिक 6x आणि बेचोक 8. 4 वर्षांपूर्वी क चं वय काय होतं? अ च्या वयाच्या दुप्पट होतं. अ चं वय 4 वर्षांपूर्वीचं हे त्याच्या दुप्पट. 4 वर्षानंतर अ चे वय 31 असेल. किती वर्षानंतर? 4 वर्षानंतर अ चे वय. डायरेक्ट काढता आलं असतं आपल्याला. थांबा. बघा, अ चं 4 वर्षानंतर वय 31 म्हणजे आज किती असेल वय? आज किती असेल? 27 असेल ना. आणि अ चे वय ब च्या वयापेक्षा तिप्पट आहे म्हणजे ब चं वय किती असेल? 9 असेल. आता क चं वय कधीच म्हटलंय? 4 वर्षांपूर्वी. याचं वय किती असेल? 23. त्या वयाच्या 4 वर्षांपूर्वीच्या अ च्या वयाच्या क चं वय अ च्या तेव्हाच्या वयाच्या दुप्पट होतं. 23 दुप्पट किती? 46 होतं. तर ब चे व क चे आजचे वय किती? ब चं आजचं किती? 9 आणि याचं किती असेल? 42. 4 वर्षानंतरच आहे ना. 4 वर्षांपूर्वीच आहे. 50 ना. 50 होय. 9 आणि 50. ऑप्शन कुठे गेले? हम्म. 9 आणि 50. हे 4 वर्षांपूर्वीच होतं. 4 वर्षांपूर्वी 46 होतं. आज 50 असं. बरोबर. 10 व्यक्ती एकत्र आल्या किती असतात? म्हणले होतील. काय सूत्र? n n - 1/2 10 × 9/2 हे 5 10 9 5 45. पर्याय क्रमांक सी. एका टोपलीत काही फळे आहेत. त्यापैकी 6 सोडून सर्व आंबे, 6 सोडून सफरचंद, 6 सोडून संत्री. तिघांची बेरीज करायची. 6 आणि 6 12 आणि 6 किती? 18. किती प्रकार आहेत? 3. त्यातून एक वजा करायचा. 2 1 2 2 9 18 9. एकूण फळं किती? 9. तिघांची बेरीज करायची आणि त्यातून जेवढे प्रकार आहेत त्यातून एक कमी करायचा. पुढचा प्रश्न. चंद्र, आकाश, भूषण हे बुद्धिमान आहेत. चंद्र, आकाश आणि कोण आहे? भूषण हे काय आहेत? बुद्धिमान. धनेश, विरेश आणि आकाश. धनेश, विरेश आणि आकाश काय आहेत? परिश्रमी आहेत. विरेश, चंद्र आणि धनेश. चंद्र काय आहेत? इमानदार आहेत. चंद्र, विरेश आणि कोण अजून? धनेश इमानदार आहेत. भूषण, आकाश आणि विरेश खेळाडू आहेत. भूषण, आकाश आणि कोण? विरेश काय आहेत? खेळाडू आहेत. तर खालीलपैकी कोण खेळाडू नाहीत? कोण नाहीये? चंद्र आणि धनेश. चंद्र आणि धनेश. पर्याय क्रमांक 2. तोच प्रश्न दिलाय. आणि खालीलपैकी कोण बुद्धिमान नाही? बुद्धिमान कोण नाहीये? धनेश आणि विरेश. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न. एक घड्याळ प्रत्येक तासाला 5 सेकंद पुढे जातं. ते घड्याळ सोमवारी सकाळी 9 वाजता बरोबर लावले तर त्यानंतर येणाऱ्या शनिवारी, सोमवार ते शनिवार किती दिवस होतात बघा? मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार. 5 दिवस. बरोबर. 5 दिवस. एका दिवसात किती तास? म्हणजे 24 5 120 तास झाले टोटल.
एका तासाला किती सेकंद पुढे जातं? 5 सेकंद. 120 5 आहे, किती सेकंद पुढे गेला असेल? 600 सेकंद म्हणजे किती मिनिट झाले? 10 मिनिट पुढे गेला असेल. बघितले 60 ना, 10 मिनिट पुढे गेला असेल. 9 वाजता ते कोणती वेळ दाखवेल? 9 वाजून 10 मिनिट. चुकलंय वाटतं, पर्याय चुकलाय. 9 वाजून 10 मिनिट. पहिलाच ऑप्शन आहे 9 वाजून 10 मिनिट होतं, तिथे 1 झालाय. 9 वाजून 10 मिनिट. पुढचा, एका बस मधून काही व्यक्ती प्रवास करत आहेत. 6 व्यक्ती तामिळ बोलतात, 15 व्यक्ती हिंदी बोलतात आणि 6 व्यक्ती गुजराती बोलतात. 3 आहेत बघा. तमिळ, हिंदी आणि गुजराती. बरोबर. 6 व्यक्ती तमिळ बोलतात, 15 हिंदी आणि 6 व्यक्ती गुजराती बोलतात. त्या गटात काही व्यक्ती उल्लेखलेल्या इतर भाषा बोलतात. जर गटातील 2 व्यक्ती 2 भाषा बोलत असतील आणि 1 व्यक्ती 3ही भाषा बोलते, म्हणजे 1 व्यक्ती किती भाषा बोलते? सॉरी, एकच व्यक्ती ना. एक व्यक्ती काय करते? 3ही भाषा बोलते. आणि 2 व्यक्ती काय करतात? 2 भाषा बोलतात. 2 व्यक्ती. बरोबर. इकडं नाही, 2 व्यक्ती 2 भाषा बोलतात. तर त्या बसमध्ये किती प्रवासी आहेत? आता बघा, 6 व्यक्ती तमिळ बोलतात, मग तमिळ ह्या 2 आणि हे 3 राहिले. किती? 3 राहिले. बरोबर. 3 आणि 2 5 आणि 1 6 व्यक्ती तमिळ झाल्या टोटल. पुढे 15 व्यक्ती हिंदी बोलतात, 1 2 आणि 1 3. इकडे किती राहिले? 12. 12 आणि 3 15 झाले. पुढं 6 व्यक्ती गुजराती बोलतात, तिथे एकच आले, म्हणजे इथे किती राहिल्या? 5 व्यक्ती. करा बरं टोटल किती प्रवासी? 12 आणि 2 14, 1 15, 15 3 18, 18 आणि 5 23. एकूण प्रवासी किती झाले? 23 प्रवासी. समजलं का? हे एकूण आकडा दिलेला आहे, मग एवढा जुळवायचा होता. बघा पुढचा प्रश्न. मंचावर एबीसीडी या 4 राजकीय पक्षाच्या प्रवक्त्यांना बसवण्याची जबाबदारी श्री गर्ग यांच्यावर आहे. या प्रवक्त्यांवर एक समन्वयक आहे. समन्वयकासह म्हणजे 5 जण आहेत टोटल. प्रवक्त्यांची नावं जिरे, हमीद, खेमू, थापा व पटेल असे आहेत. समन्वयकाने मधल्या म्हणजे 3ऱ्या आसनावरच बसायला हवे. इथं कोण बसलाय? समन्वयक. बरोबर. इकडे 2 आहेत त्याच्या आणि इकडे 2 आहेत, म्हणजे भांडण सोडवायला. सी या पक्षाच्या प्रवक्त्याला डी या पक्षाच्या प्रवक्त्याच्या शेजारी बसायचे नाही, म्हणजे एकतर सी इकडे असेल आणि डी एका बाजूला असेल. पटेल हे ए या पक्षाचे प्रतिनिधित्व करतात. समजा हे ए आणि इथं पटेल आहेत. बी व सी या पक्षाचे प्रवक्ते समन्वयकाच्या दोन्ही बाजूंना बसतील, म्हणजे इकडे बी बसल आणि इकडे सी बसल. समजा इथं बी आहे, इथं सी आहे, पण मग डी शेजारी घेता येणार नाही आपल्याला. सी आणि डी शेजारी नाही ना, मग इकडे सी घेऊ, इकडे बी घेऊ. समन्वयकाच्या दोघं शेजारी. पटेल झालं समन्वयक दोन्ही बाजूला. हमीद हे समन्वयक नाहीत व ते खेमू आणि थापा यांच्यामध्ये बसतील. खेमू आणि थापा. बरोबर. खेमू आणि थापा इथं बसला तर समन्वयक नाही येतो. हमीद हा समन्वयक नाही आणि खेमू आणि थापा यांच्यामध्ये, मग इथं हमीद असेल. समजा हा खेमू आहे आणि हा थापा आहे, त्या दोघांच्या मध्ये हमीद बसला. समन्वयक खेमू किंवा पटेल यांच्या शेजारी बसणार नाहीत. खेमूच्या आणि पटेलच्या शेजारी नाहीत. मग इथं थापा घेऊ. काय म्हटलंय? समन्वयक खेमू किंवा पटेल यांच्या शेजारी नाहीत. बरोबर. जर जेरे हे सी या पक्षाचे प्रवक्ते आहेत, इथं जेरे आहेत, झाले का सगळे, व ते 4थ्या आसनावर बसतील. 1 2 3 4. बघा बरं आता समन्वयक मध्यभागी आहे, 3ऱ्या आसनावर आहे. सी या पक्षाच्या प्रवक्त्याला डी शेजारी बसायचं नाही. ए बी, इथं डी आला. बरोबर. सी ला डी शेजारी नाही. पटेल हे ए या पक्षाचे प्रतिनिधित्व करतात. बी व सी या पक्षाचे प्रवक्ते समन्वयकाच्या दोन्ही बाजूंना बसतील. हमीद हे समन्वयक नाहीत व ते खेमू आणि थापा यांच्या मध्ये बसतील. समन्वयक खेमू किंवा पटेल यांच्या शेजारी बसणार नाहीत. समन्वयक स्वतःच खेमू असतील तरी ते पटेल शेजारी नाहीच आहेत. आणि जेरे हे सी या पक्षाचे प्रतिनिधित्व प्रवक्ते आहेत व ते 4थ्या आसनावर बसतील. तर समन्वयक कोण? खेमू. वगैरे पर्याय
हा 7वं 2 का? थापा थापा इकडे घ्यावा लागेल आणि खेमू. बघा पुन्हा पुन्हा एकदा बघा, हे वाक्य म्हणजे जुळवावं लागणार आहे आपल्याला. कोणतं? हमीद हे समन्वयक नाहीत व ते समन्वयक खेमू किंवा पटेल यांच्या शेजारी नाही, म्हणजे ते बाजूला असेल. समन्वयक दोघांच्याही शेजारी नाही, स्वतः समन्वयक नाही, म्हणून मग थापा समन्वयक. हे वाक्य समन्वयक खेमू किंवा पटेल यांच्या शेजारी नाहीत. पटेल इकडं खेमू तिकडं आणि मग समन्वयक झाला थापा. बघा आता जुळेल सगळं. पर्याय क्रमांक 2. चला पुढचं सोडवा. कल्याणी ही वीणाची सासू. वीणाचा पती, त्याची आई कोण? कल्याणी. वीणा ही अशोकची वहिनी आहे. अशोकची वहिनी म्हणजे अशोकच्या भावाची बायको, बरोबर. धीरज हा सुदीपचा सासरा असून अशोकचा एकुलता एक भाऊ आहे. अशोकचा एकुलता एक भाऊ कोण झाला? धीरज. आणि सुदीपचा सासरा आहे तो. धीरज हा सुदीपचा सासरा असून अशोकचा एकुलता एक भाऊ आहे. तर कल्याणीचं अशोकशी नातं काय विचारले? कोण झाली? कल्याणी आई झाली ना त्याची, बरोबर ना. कल्याणी त्याची आई झाली, बाकीचं पुढचं काय संबंधच नाही. ABCDEFG एका कुटुंबाचे सदस्य आहेत, ज्यामध्ये 4 वयस्कर असून 3 बालके आहेत. त्यापैकी 2 F आणि G या मुली आहेत. A आणि D हे भाऊ असून A आणि D भाऊ असून A डॉक्टर आहे, E इंजिनियर असून 2 भावांपैकी एका सोबत विवाहबद्ध असून E ला 2 अपत्य आहेत. B हा D सोबत विवाहित आहे, म्हणजे डी ची पत्नी कोण झाली? बी झाली. आणि ई इंजिनियर असून 2 भावांपैकी एका सोबत विवाहबद्ध आहे, म्हणजे ई इथं येईल, बरोबर. ई आणि ई कोण आहे? इंजिनियर आहे, बरोबर. ईला 2 अपत्य आहेत, म्हणजे या दोघांना 2 मुलं आहेत. जी त्यांचे बी हा डी सोबत विवाहित आहे. यांचं अपत्य दिलंय कोण? जी त्यांचं अपत्य आहे. तर सी कोण आहे विचारलंय, बरोबर. आता बघा 4 वयस्कर झाले, 3 बालक झाली. आता कोण बालक राहिली मग? सी आणि ABCD F राहिलं का? F, सी आणि F राहिले, बरोबर बालक. त्यापैकी 2 F आणि G मुली असून, बरोबर. आणि हा काय असेल मग? मुलगा असेल. F आणि G मुली आहेत. A आणि D दोघं भाऊ आहेत. A डॉक्टर आहे, E एक इंजिनियर आहे. 2 भावांपैकी एका सोबत. ईला 2 अपत्य आहेत, झालं. बी हा डी सोबत विवाहित आहेत आणि जी त्यांचा अपत्य आहे. तर सी कोण आहे? सी कोण झाला? ए चा मुलगा. पर्याय क्रमांक 1 मुलगाचे ना. 3 बालक आहेत. बघा MPSC पॅटर्न आदान प्रदान असं आलंय. आदान दिले म्हणजे इनपुट दिले त्यांनी आणि आउटपुट. वरील मांडणीचा अभ्यास करून दिलेल्या आदानासाठी फी काढा. फी म्हणजे 5वी पायरी काढायची. पायरी 5 काढा. बघा काय केलं बघा, एकदम सोपं आहे. राम वॉज हिअर ओनली. आणि 5वी पायरी काय आहे बघा बरं. राम हिअर वॉज ओनली. राम हिअर वॉज ओनली. हे 1 नंबरचं 2 3 4 नंबर दिला. 1चं 1च राहतंय, हे 3 येतंय, 2 येतंय, 4 येतंय, बरोबर. म्हणजे 1 3 2 4 अशी रचना करायची आपल्याला. मग आपल्याला इनपुट काय दिलंय बघा. आय हॅव लॉंग अवेटेड. आय हॅव लॉंग अवेटेड, बरोबर. हे इनपुट दिलंय. आणि 5वी पायरी काय होईल मग याची बघा. 1 2 3 4. 1ला 1च ठेवायचं, बरोबर. 1ला 1च आहे ना. मग आय पासून तसंच ठेवलं. नंतर काय घ्यायचं? 3 नंबरचं घ्यायचं. 3 नंबरचं काय आहे? लॉंग. नंतर 2 नंबर घ्यायचंय हॅव आणि अवेटेड तसंच ठेवायचंय. झालं. आय लॉंग हॅव अवेटेड.
पर्याय क्रमांक किती आहे आय लॉंग हॅव 4 झालं. क्रमांक द्यायचे आणि फक्त 5वी पायरी काय होती बघायची, याचं तसंच करायचं. 1 2 3 4 च 1 3 2 4 झाले, मग 1 2 3 4 च 1 3 2 4 असंच करायचं. झालं. पुढचं 7वा 47वा लयबद्ध अक्षरमाला आहे बघा बरं. 1 2 3 4 5 1 2 3 4 5 1 2 3 4 5 ABCDD 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 बघा ABCDD होते असा पॅटर्न होतोय बघा. ABCDD परत ABCDD म्हणजे B इथला ABCDD A BCDD नंतर ABCD आणि शेवटी ABC BADDC पर्याय क्रमांक 1. आता बघा हे सगळं सोडवावं लागेल. अर्थ दिले चिन्हांचे उत्तर काय येते का 6 येते का विचारले बघा. पहिलं 15 वजाचा अर्थ काय आहे सांगा पटपट. गुणिले भागिलेचा अर्थ अधिक अधिकचा अर्थ भागिले बघा बरं 20 भागिले 10 2 अधिक 15 भागिले 75 6 उत्तर म्हणजे पहिलं चुकीचं. दुसरं बघू 8 भागिलेचा अर्थ अधिक वजाचा अर्थ गुणिले 3 अधिकचा अर्थ भागिले 5 नंतर गुणिलेचा अर्थ वजा 6 बघा बरं. आता इथं 8 अधिक 5 के बाद 5 दुने 10 होईल 6 वजा 6 14 वजा 6 8 2 नंबरचं येत आलं का 2 नंबरचं. ह्या सोडवायचं 8 अधिक 10 गुणिले 3/5 भागिले 5 आणि वजा 6 5 दुने 10 8 अधिक 6 वजा 6 म्हणजे उत्तर येईल 8. पर्याय क्रमांक 2. हा किती 3 हे बरोबर आलं का आपलं बरोबर चिन्ह. 8 भागिले म्हणजे प्लस आहे का अधिक 10 वजा म्हणजे गुणिले आहे का 3 पुढं काय आहे वजा म्हणजे भागिले आहे का सॉरी इथं चुकलं का हा अधिक म्हणजे भागिले आहे ना आणि शेवटी गुणिले म्हणजे वजा बरोबर आहे ना. 3 नंबर दिले. तिसरं सोडून बघू आपण 6 गुणिले म्हणजे काय म्हटलंय वजा पुढं अधिक म्हणजे भागिले 3 भागिले म्हणजे अधिक 12 आणि वजा म्हणजे गुणिले 3. आता इथं 6 वजा 2/3 होतच नाही 18 वजा 2/3 पॉइंट मध्ये येत आहे 16/3 अधिक 36 नाही होणार याचं उत्तर 15. 2 नंबरचं होतच आहे ना. रवीचा जन्म 5 मे 1992 सोमवारी झाला. आता सगळेच काढावं लागते. पहिल्या 10 वाढदिवसापर्यंत तो किती वेळा चित्रपट पाहणार नाही. 5 मे 1992 वार कोणता आहे सोमवार. 93 94 95 96 97 98 99 2000 2001 आणि 2002 ला त्याला 10 वर्ष पूर्ण होतील. लीप वर्ष कोणतं 92 96 आणि 2000. दिलेली तारीख अगोदरची का नंतरची 5 मे नंतरची म्हणजे अगोदर गॅप बरोबर. मग सोमवार इथं कोणता येईल मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार सोडून शनिवार रविवार सोमवार मंगळवार बुधवार सोडून गुरुवार शुक्रवार आणि शनिवार. तर मंगळवारी किंवा बुधवारी आला तर तो चित्रपट पाहत नाही. मंगळवारी आला इथे एकदा बुधवार आलाय पुन्हा मंगळवार आलाय किती वेळा पाहणार नाही 3 वेळा. 3 वेळा तो चित्रपट पाहू शकणार नाही. हा काय तिसरं आहे का मग हे पण येते ना. हा काय म्हटलं त्यांनी
हा, कोणते समीकरण बरोबर कोणते समीकरण बरोबर होतं? पर्याय क्रमांक सी होतं आणि 2. पुढचं बघा बरं. 3 आणि 5 8, 8 आणि 5 13, 13 आणि 8 22, 22 आणि 13 35. बरोबर. अगोदरच्या दोघांची बेरीज झाले का? झाले.